बोला चिटणीस, पन्हाळगडावर खलिता त्याच वेळी जायला पाहिजे होता ना? हो. मग का रवाना झाला नाही खलिता? बोला चिटणीस. रवाना व्हायला हवा होता, पण अशा काही गोष्टी घडल्या. कशा घडल्या? तुमचा कोणी हात धरला होता की बोरू काढून घेतला होता? आमच्यापर्यंतही खलिता येऊ दिला नाही. आमच्यापर्यंतही उडत उडतच खबर यावी. एवढा मोठा आमचा बाप, त्याचं मरण सांगी वांगीने समजावं आम्हाला. नाही म्हणजे निरोप पोचायला पाहिजे होता. पण तुम्ही दरवाजेच बंद केले. राहूजी नाना, तुम्ही जुनी जाणती माणसं आणि तुम्ही बेजबाबदारपणानं वागावं. नाही म्हणजे काही गोष्टी चुकल्या. काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी चुकल्या. आहेत कुठे स्वराज्याचे पेशवे? आहेत कुठे स्वराज्याचे सुरनीस, अनाजी पंत? कुठे आहेत? राऊजी नाना बोला. आम्ही सेवक, आम्हाला काय विचारताय? मग कोणाला विचारावं? तुम्हाला उत्तर द्यायचीच नाही. नका देऊ, पण उत्तर न देण्याचे अर्थ वेगळे निघू शकतात. याचं जरा भान असू दे. राणूबाई साहेब, अक्का साहेब, थांबावं. कसं आहे, आम्हाला माफ करा. काय करताय तुम्ही? आयुष्यभर स्वराज्याची सेवा केली, कधीही इथलं अक्षर तिकडे नाही गेलं. पण त्या वाईट प्रसंगात आमच्याकडून ते घडायला नको होतं ते घडलं. अक्कासाहेब, कित्येक दिवस डोळ्याला डोळा नाही. काळजी काटा काळजाला टोचतोय. त्याची सल कोणाला सांगावी, कोणासमोर पश्चाताप करावं कळत नव्हतं. म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. चिटणीस काका, तुम्ही शांत व्हा. कसं शांत हो? आमच्या अखत्यारीत कलिता लीला केला शंभू राजेच्या अटकेचा. दादाजी आणि मोरू पंत पन्हाळगडाला यासाठीच गेलेत. अटक? चूक झाली आमच्याकडून. स्वराज्याच्या गादीशी असलेल्या निष्ठेला तलवारीचे टोक लावून आमच्याकडून. अटकेचे आदेश कोणाचे होते? राजमातोश्रीचे. राजमातोश्री?
रानू अक्का, आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे. राजे, अहो काय हे, काय हा बालिशपणा? यांचा आशीर्वाद घ्या बघू. मंचकारोहण झालंय राजेंचं. आमचे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी कायम. बाळराजे, आहा, आता बाळराजे नाही, फक्त राजे म्हणायचं. आपल्याला राजे म्हणताना छान वाटेल आणि शिरस्त्यालाही ते योग्य नाही का? सुखी भव. राजे, तुम्ही तुमच्या महाली थांबा. आम्हाला राजमातांशी महत्वाचं बोलायचं आहे. हो, पण लगेच आमच्या महाली यायचं हा. जरूर येऊ. आमच्या दादासाहेबांचा अधिकार डावलून बाळराजेंचं मंचकारोहण झालंच कसं? तुम्ही पुन्हा आम्हाला जाब विचारता आहात. नाही, जाब नाही विचारत, पण आम्हाला समजलंच पाहिजे की स्वराज्यातील शिस्तीने चालणाऱ्या माणसात ही बेशिस्ती अचानक संचारली तरी कशी? बेशिस्ती? ही बेशिस्ती नाही, महाराजांचा हाच निर्णय होता आणि तो फक्त तुम्हासच ठाऊक होता, एकट्यांना. सगळ्यांना ठाऊक होता. शेवटच्या आजारपणातल्या दिवसात बाळराजे बाळराजे असाच घोषा लावला होता त्यांनी की आबासाहेब शंभूराजे शंभूराजे असं म्हणत होते, आणि तुम्हाला मात्र ते बाळराजे बाळराजे असंच ऐकू येत होतं. राणूबाई, काय बोलता आहात? मर्यादेत राहून बोला. शिवकन्या आहोत आम्ही, मर्यादा कधीच सोडणार नाही. आणि दुसऱ्या कोणी सोडली तर ती खपवूनही घेत नाही. पाठराखण करायला आलात? पाठराखणच करणार आयुष्यभर, असाच शब्द दिला होता आम्ही आमच्या आबासाहेबांनी. शब्द आम्ही कधी विसरणार नाही. आणि तो शब्द जागवतच आम्ही तुम्हाला विचारतो, आमच्या दादासाहेबांचे अधिकार डावलून बाळराजेंचं मंचकारोहण झालंच कसं? आम्हाला हे अमान्य आहे. काय करणार तुम्ही? काय करणार? आता बघाच तुम्ही ही शिवकन्या काय करते ते. आता कोणी काहीही करू शकणार नाही, कारण करणार ते आम्हीच. बघतच राहा. म्हणजे फड रंगवणार? तर फड रंगवणारच आहे मी. तुम्ही फक्त नीट मागे झील धरा. दादा दादा दादा, काम झालं. शाबास. वाटा चोर वाटावरती चौक्या बसवल्या, पहारा बसवलाय आणि आपण आलात. आता फौज पाहून कोणालाही पळून जाता येणार नाही. वाह, बंदोबस्त तर चोख लावलाय. पण आपल्याला झेपेल ना हे शंभूराजांचं प्रकरण? का झेपणार नाही? झेपलं तर बरं, नाहीतर आपल्याही पळून जायच्या वाटा हेरून ठेवलेल्या बऱ्या. हो, आम्ही पळून जाण्यातले नाही, आम्ही अटक करायला आलो. अटक करून घेऊनच जाणार. दादा, मोरोपंतांना अजून अंदाज नाहीये तुमच्या मुरब्बीपणाचा. आता कसं बोललास समाजी?
आणि पन्हाळा काय आपल्याला नवीन नाही. गडावरील आपली माणसं हिम्मतबाज आहेत. हिरोजी फर्जन, जनार्दन पंत, सोमजी बंकी, इतर किती सगळे वाटच बघत आहेत. मोरोपंत, दादांचे तिढे तुमच्या लक्षात येणे पलीकडचे आहे. तेही आहेच म्हणा. आज धाडस आहे म्हणून तर पन्हाळ्याच्या पायथ्याशी उभे आहेत. आहे का एवढी हिंमत कोणात? हे जमवून आणणं एवढं सोपं वाटलं होय? नाही. दादाच्या करणीला दाद द्या. दाद देतो. चला, समोर पन्हाळा आहे आणि पन्हाळ्यावर शंभूराजे आहेत. जायचं तर आहे. अंबीरराव आले की गडावर हल्ला करून गड ताब्यात घ्यायचा आणि शंभूराजांना अटक करायची. पण अंबीरराव हवेतच का? अशा कामात जास्त माणसं जवळ हवीत. अंबीरराव येतीलच इतक्यात. आणि अंबीरराव नाही आले तर? आता काही खरं नाही गड्या. अरे अक्कासाहेबांचा राग म्हणजे दगडाचे सालपट्ट काढणारा. मातोश्री बाजूला व्हा. कोणाच्या परवानगीनं बाहेर निघालात? कोणाच्या म्हणजे? गड उतार होण्यासाठी आमची परवानगी घ्यावी लागेल. मागे फिरा. आम्ही मागे फिरणार नाही आणि गड उतार होण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही जाणारच. राणूबाई, मनमानी करू नका. एकट्या पडाल. एकट्या? आम्ही एकट्या नाही. वाईच्या रस्त्यावर जाधवरावांची फौज पन्हाळच्या दिशेने तोंड करून उभी आहे. असं याचा अर्थ तुम्ही तयारीनिशी आला आहात. शिवकन्या आहोत आम्ही. तयारी आमच्या रक्तातच आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण खाली पाचाडला माल सावंतांची 10,000 हत्यारबंद फौज तैनात आहे. कोण? माल सावंत? पण सरदार माल सावंत. रायगडाचा घेरा त्यांच्या ताब्यात आहे आणि संपूर्ण रायगड आमच्या ताब्यात आहे. गडावर कोणी यावं, गडावरून कोणी जावं हे आम्ही ठरवणार. त्यामुळे राणूबाई, तुम्हाला गड उतार होता येणार नाही. म्हणजे दादासाहेबांच्या अटकेचे आदेश तुम्हीच दिले तर? आदेश गेले केव्हाच. आता कोणत्याही क्षणी शंभूराजेंना अटक होईल. मातोश्री, गोड गैरसमज आहे तुमचा. म्हणजे? एवढ्या कडव्या औरंगजेबाच्या मुलखात होते दादासाहेब. लाख फौज होती मागावर, पण तीही त्यांना अडवू शकली नाही. तो दिलेर खान एवढं जाळं पसरवलं, पण गरुड सोडा त्याचं पीसही हाती लागलं नाही. आता लागेल. एवढं सोपं वाटलं तुम्हाला? तुम्हाला रायगडावरचे दादासाहेब माहित आहेत. गंगासागराच्या पाण्यासारखे शांत, पण बाहेर ते आभाळाचा कोळसा करणाऱ्या विजेचा लोळ आहेत.
त्यांना अडवण्याची हिंमत ना माल सावंतांच्या फौजेत आहे ना तुमच्या आदेशात. रायगड आमचं माहेरघर, आमच्या आबासाहेबांनी उभी केली घामाची लंका आणि तिथेच आम्हाला मज्जाव. आलंय आमच्या कानावर, पण तुम्ही शांत व्हा. कसं शांत व्हावं आम्ही? आम्हाला गड उतार होण्यास मज्जाव. पाचाडला माल सावंतांच्या 10,000च्या फौजेची धमकी का आणि कशासाठी? राणूबाई, त्यांना वाटेल आम्हाला नजर कैद केली म्हणून. तेही त्यांनी? अशक्य. त्यांना म्हणाव भ्रमात आहात तुम्ही. मिठाईच्या पेटारांची पारायण केली आहेत आम्ही, आम्हाला रोखताय. राणूबाई, आमचं ऐकून तरी घ्या. नाही मातोश्री, आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जाणार. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण आम्ही जाणार. राणूबाई, राजकारण तरी लक्षात घ्या. कसलं राजकारण? आम्हाला काळजी आहे ती आमच्या दादासाहेबांची. गाफील असतील ते तिकडे, एकतर ते आपल्याच माणसावर पटकन विश्वास ठेवतात. त्यांच्यात वाईट बघत नाही. आणि रायगडावरून तर काय फौजा गेल्या. सरनोबतांचा कलही अनाजी पंतांकडेच. अशा वेळी आम्ही काय करायचं? गप्प बसायचं? तुमचा जीव तुटतोय हे आम्ही समजू शकतो. आम्हालाही असं वाटतं आपण जावं, पण परिस्थितीच्या तोंडाला महत्वाकांक्षेचं रक्त लागलंय. आम्हाला खूप भीती वाटते. तुम्ही थांबा. आम्ही जाणार. तुम्हाला तुमच्या आबासाहेबांची शपथ आहे. मातोश्री, तुम्ही जालही, थांबणाऱ्यातल्या तुम्ही नाहीच. पण दिलेर खानाच्या छावणीत जी परिस्थिती झाली तशी होऊ नये. पाय गुंता नको राणूबाई. मातोश्री, आम्ही आमच्या आबासाहेबांना शब्द दिलाय दादासाहेबांची पाठराखण करण्याचा. लक्षात घ्या, ही लढाई त्यांची त्यांनाच लढायची आहे. ह्या प्रसंगातून तावून सलाखून निघाले तर झळाळून निघतील. हा प्रसंग त्यांच्या पुढच्या भविष्याला चांगली आणि वाईट दिशा देणारा आहे. आणि बघाच, आई भवानी या प्रसंगात शंभूराजांच्या पाठीशी उभी राहील.